नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चटपटीत आणि चमचमीत अशी कुरकुरीत भेंडी करणार आहोत. कुरकुरीत भेंडी करताना कोवळी आणि फ्रेश घ्यायची भेंडी आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि कापडाने सुकवून घ्यायची. आणि नंतर त्याच्या असे साईडचे देठ काढून घ्यायचे आणि उभे कापून घ्यायचे. पातळ काप करून घ्यायचे, एकदम होत असेल तेवढे पातळ काप करून घ्यायचे. आणि ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही ते पण आवडीने खाणार. टिफिनला दिली तर एक भरपूर वेळ कुरकुरीत राहते ही भाजी आणि खूप चटपटीत होते. असे सगळे फायनल असे कापून घ्यायचे काप. आणि नंतर साहित्य पाहूया. जिरा पावडर, मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला आणि किचन किंगचा मसाला, बेसन पीठ आणि तांदूळाचं पीठ. आता जे साहित्य आहे हे पाहता. आता भेंडी बाउलमध्ये घ्यायची म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येते. आणि जे आपण सगळे मसाले घेतले होते, तांदूळाचं पीठ वगैरे, ते सगळं टाकून घ्यायचं. लहान मुलांना तर टिफिनला देण्यासाठी खूप छान रेसिपी आहे आणि एकदम झटकीपट होते. जास्त साहित्य पण लागत नाही, घरच्या साहित्यात होते. माझ्या मुलीला तर ही भेंडीची भाजी खूप आवडते. आता हे जे मिक्सर आपण सगळे मसाले, तांदळाचं पीठ वगैरे सगळं एकत्र केले आणि नंतर वरून थोडं लिंबाचा रस टाकायचा म्हणजे थोडी आंबट चव लागते, चटपटीत चव होते एकदम चाट मसाल्याने. त्याने चवीपुरतं मीठ घालायचं आणि एकजीव करून घ्यायचं. होता होईल तेवढं असं एकजीव करून घ्यायचं. सगळे असं मसाले त्या व्यवस्थित लागतात भेंडीलाच आतपर्यंत. आणि थोडं पाणी जरी पाण्याचा हात लावला तरी चालतो, चिकट पण होत नाही भेंडी अजिबात. आपण सकाळी टिफिनला दिली तर दुपारपर्यंत कुरकुरीत राहते आणि तेल पण असं जास्त शोषून घेत नाही, तेलकट पण होत नाही जास्त भेंडी. माझ्याकडनं हळद सांगायची विसरली होती, मी थोडी हळद पण ॲड केली त्याच्यात, त्यामुळे चांगला पिवळा रंग येतो भेंडीला. आता असं कोटिंग करून घ्यायचं, व्यवस्थित कोट झालं बघा. आता भेंडीला तेल टाकायचं तळायला. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, पण मी डीप फ्राय करते आहे. म्हणजे डाएटवर असाल किंवा जास्त तेलकट आवडत नसेल तर शॅलो फ्राय पण छान होती ही भेंडीची भाजी. नंतर असे तळून घ्यायचं, छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम जास्त मोठी पण नाही ठेवायची, मीडियम ठेवायची. पहा किती छान रंग आला आहे आणि एकदम कुरकुरीत होती. छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. हे पहा, आता आपली कुरकुरीत भेंडी तयार झाली आहे. तुम्ही साईड भाजी म्हणून किंवा सॉससोबत खाऊ शकता. टिफिनला देण्यासाठी पण खूप छान आहे. मुलांना आवडीने खाणार मुलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय.